श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ज्यांच्या कृपादृष्टीने पापांचे पर्वत लगेच जळून जातात आणि कलियुगातील वाईट प्रवृत्ती धुवून निघतात, त्या संतांना व सज्जन लोकांना आता नमस्कार करूया। त्यांच्या उपकारांच्या राशी जन्मजन्मांतरातही फिटत नसतात। त्यांचे सहज बोलणे सुद्धा आपल्या हिताचा उपदेश करणारे आणि श्रेष्ठ शाश्वत सुख प्राप्त करून देणारे असते। हे आपले व हे दुसऱ्याचे असे त्यांच्या बुद्धीला ठाऊक नसते। संस्कृतीचे भेदभावाचे विचार त्यांच्या मनात येत नसतात। मागच्या अध्यायात गुरुच्या महिम्याचे थोडे निरूपण झाले। आता या अध्यायात श्रोत्यांनी उदीचे महिमान ऐकावे। साईबाबा मागून दक्षिणा घेत असत, त्यातून दीनदुबळ्यांना दान करीत असत आणि शिल्लक राहिलेल्या पैशाने जळाऊ लाकडांचे भारे खरेदी करून लाकडांचे ढीग लावित असत। त्या वाळलेल्या लाकडांना आपल्यासमोर धुनीत जाईत असत आणि त्यांची जी अमर्याद राख होत असे ती उदी ते भक्तांना देत असत। शिर्डीहून आपल्या गावी परत जाताना बाबांकडे रजा मागताना उदी देण्याचा हा रिवाज होता। हे सगळ्या भक्तांना ठाऊक होते। इतकेच नव्हे तर उदी आणा असे बाबांनी म्हटले म्हणजे परतण्याची खरी आज्ञा झाली असे कळून ज्याच्या त्याच्या मनाला घरी परत जाण्याला उल्हास वाटत असे। तसेच शिर्डीत राहणे असताना दुपारी, सायंकाळी व सकाळी बाबा कोणालाही उदी न देता रिकामा हाताने परत पाठवित नसत। हाच दररोजचा कार्यक्रम होता। परंतु उदीचा गुण काय? मशिदीत सदोदित अखंड धुनिका आणि उदी देण्याचा हा रोजचा उपक्रम कशासाठी? उदी देण्यात बाबांचा उद्देश काय असावा आणि ते काय सुचवित होते? तर जगतात दिसणारे हे सगळे राख आहे हे मनात निश्चित जाणावे। हा मनुष्य देह सुद्धा पंचमहाभूतांचा भोग भोगण्यासाठी शिल्लक राहिलेला लाकडाचा तुकडा आहे। भोग संपल्यावर तो अगदी हालचाल शून्य होऊन पडेल आणि त्याची न चुकता राख होऊन जाईल। तुमची माझी ही स्थिती होणार आहे याची तुम्हाला आठवण राहावी आणि मलाही रात्रंदिवस जाग असावी म्हणून ही विभूती मी देत असतो। हे संपूर्ण जगत मायेचा देखावा आहे। ब्रह्म हेच सत्य आहे आणि ब्रह्मांड अनृत आहे याची खरी खूण ही उदी आहे। या जगात पत्नी, पुत्र, मामे, भाचे वगैरे कोणी कुणाचे नसते। आपण नग्न आलो व नग्नच जाणार या गोष्टीचे उदी हे स्मारक आहे। ही उदी अंगाला चोळली म्हणजे मनाची व शरीराची दुःखे नाहीशी होतात। परंतु या उदीचे गूढ सारतत्व विवेकपूर्ण वैराग्य आहे। देववेल ती दक्षिणा देऊन प्रवृत्तीचे वैराग्य प्राप्त केले म्हणजे हळूहळू निवृत्तीच्या वैराग्याची लक्षणे आपल्याला कळू लागतात। वैराग्य जरी हाती आले तरी त्याबरोबर विवेक नसेल तर त्या वैराग्याची माती होईल। म्हणून उदीचा उपयोग करावा। विवेक व वैराग्य यांना एकत्र बांधून ठेवणे म्हणजेच उदी व दक्षिणा यांचा मेळ घालणे होय। तसे केल्याशिवाय संसार नदीचा पलीकडचा किनारा गाठणे अति अवघड आहे। लहान मोठी माणसे बाबांच्या दर्शनाला येत असत आणि त्यांच्या पायी नमस्कार करून परत जात असत। तेव्हा बाबा त्यांना उदी देत असत। मशिदीत धुनी रात्रंदिवस अखंड नित्याची पेटलेली असे। त्यातील मुठमुठ राग देऊन बाबा त्यांची रवानगी करीत असत। प्रसाद म्हणून राग देत असत। आपल्या हाताने कपाळाला फासत असत आणि त्याबरोबर तो हात डोक्यावर ठेवून भक्तांचे कल्याण इच्छित असत। रक्षा, विभूती व उदी हे शब्द तीन आहेत परंतु त्या सर्वांचा अर्थ एकच आहे। हाच प्रसाद बाबा भरपूर हात न आखडता वाटीत असत। हा संसार उदीसारखा आहे। एक दिवस असा येईल की ज्या दिवशी आपली या उदीसारखी राख होईल। हेच उदीचे एक महत्त्वाचे सार आहे। कमळाच्या पाकळीवरील पाण्याप्रमाणे हा नाशिवंत देह पडून जाईल म्हणून त्याचे ममत्व सोडून द्यावे। हेच हे बाबांचे उदीचे वाटणे सांगते। विश्वाचा हा सगळा पसारा राख रांगोळीसारखा आहे हे निश्चितपणे जाणा। जगाच्या मिथ्यात्वाचा विचार करा आणि उदीच खरी अस्तित्वात असलेली आहे यावर विश्वास ठेवा। उदी म्हणजे केवळ माती आहे। ज्या ज्या वस्तूंना नाव व आकार आहे त्या त्या सर्व वस्तूंची शेवटी हीच गती होणार आहे। या जगात वस्तूंची जी स्थित्यंतरे किंवा बदल दिसतात तो फक्त नाममात्र असतात। याचा अनुभव मातीच्या सतत टिकणाऱ्या कधीही न बदलणाऱ्या गुणामुळे येतो। स्वतः बाबा देखील कधी कधी रंगात येऊन गाणे गाताना ऐकले आहे। त्यातील उदीपुरती चटकदार लहानशी ओळ श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे। रमते राम आयोजी आयोजी उदिया की गोनिया लायोजी। मनाची लहर लागली म्हणजे एवढेच ध्रुपद अगदी गोड आवाजाने अति आनंदित होऊन वरच्यावर ते म्हणत असत।
सारांश, बाबांच्या या कल्याणकारक धुनीने उदीच्या किती गोणी उत्पन्न केल्या याची गणती करण्याला कोणीच समर्थ नाही. असो, असा हा बाबांच्या उदी वाटण्याचा गूढ व परमार्थाबद्दलचा अंतर्गत हेतू ऐकून श्रोते उदीचा आपल्या स्वतःचा निव्वळ फायद्याचा अर्थ, संसाराची व्यवस्था नीट चालवण्याच्या हेतूने विचार करू लागले तर उदीपोटी हाही गुण आहे. त्याशिवाय उदीचे महत्त्व कसे वाढेल? साईबाबा परमार्थाचा मार्ग दाखवण्यात पटाईत आहेत. ते भक्तांचा स्वार्थ साधून परमार्थ साधून देतात. या उदीच्या योगक्षेमाच्या कथा अगणित सांगता येतील, परंतु ग्रंथाचा विस्तार वाढू नये म्हणून मी त्या अगदी संक्षिप्तपणे सांगेन. एकदा नारायण मोतीराम जानी नावाचे औदिच्य गृहस्थाश्रमी ब्राह्मण नाशिक येथे राहत होते. तसेच बाबांचे आणखी एक रामचंद्र वामन मोडक नावाचे भाविक भक्त होते, ज्यांच्या पदरी हे नारायण नोकरीला होते. बाबा देहधारी असताना हे नारायणराव आपल्या आईना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनाला शिर्डीला गेले असताना बाबांनी आपणहून त्यांच्या आईना आधीच इशारा दिला होता, यापुढे आपला नोकरीशी संबंध राहणार नाही. ही ताबेदारी आता पुरे, यापेक्षा स्वतंत्र धंदा बरा. पुढे थोड्याच दिवसानंतर भगवंताला दया उपजली आणि नारायणरावांची परावलंबी नोकरी सुटली. त्यांना स्वतंत्रता आवडू लागली आणि तेथेच आपल्या हिमतीने भोजनासह वसतिगृहाच्या सोयीची स्थापना केली. नाव ठेवले आनंदाश्रम आणि त्यात परिश्रम केल्याने दिवसेंदिवस नाव वाढले आणि मनाला आराम वाटला. अशा प्रकारे साईबाबांनी भाकीत केल्याप्रमाणे गोष्ट घडल्याने त्यांची साईचरणी निष्ठा वाढली. मग तिचे दृढ भक्तीच्या स्वरूपात रूपांतर झाले आणि अनेक अनुभव आल्याने ती कायमची बिंबली. साईबाबांच्या म्हणण्याचा प्रत्यय आला. श्रोत्यांना एक कहाणी ऐकायला मिळाली आणि त्यांचेही साईचरणी प्रेम वाढले. खरोखर बाबांची करणी अपूर्व आहे. बाबांचे बोलणे अवघे प्रथमपुरुषी असते, पण खरे पाहता ते नेहमी दुसऱ्याकरता असते. लक्ष ठेवून पाहणाऱ्याला दररोज हाच अनुभव येत असे. असो, पुढे नारायणरावांना जसा जसा अनुभव येत गेला तसतसा त्यांच्या भक्तीचा व प्रेमाचा संग्रह वाढत गेला. आता त्यांच्या आणखी एक अपूर्व भक्तिभावाची गोष्ट ऐका. एकदा त्यांच्या एका मित्राला एकाएकू विंचू चावला आणि त्याला फार वेदना होऊ लागल्या. दंशाच्या जागी लावण्यासाठी बाबांची उदी फार उपयोगी असते, परंतु शोध केला तरी तिचा पत्ता लागेना. मित्राला वेदना सोसवत नव्हत्या आणि उदीचा तर काही पत्ता लागत नव्हता. तेव्हा नारायणरावांनी बाबांच्या छबीजवळ जाऊन त्यांची करुणा भाकली. मग त्या छबीच्या पुढे जळत्या उदबत्तीची काजळी खाली पडलेली होती. तिला नारायणरावांनी क्षणभर उदीच मानली. त्यातून एक चिमूट त्यांनी घेतली आणि तोंडाने साईनामाचा मंत्र म्हणत दंश झालेल्या जागी लावली. जशी भावना तसा अनुभव असतो. श्रोत्यांना ऐकून आश्चर्य वाटेल. राग चौथा क्षणी वेदना आल्या वाटे पळाल्या आणि त्या दोघांनाही बाबांबद्दल प्रेम दाटून आले. ही तर उदबत्तीची काजळी पिडलेल्या व्यक्तीला लावलेली होती, परंतु उदी म्हणून रस्त्यावरची माती देखील असाच अनुभव दाखवते आणि या मातीच्या स्पर्शाला ज्याला रोग किंवा दुखणे झाले असेल त्याच्याशिवाय दुसऱ्यावरही जरी प्रयोग केला तरी तिचा उपयोग होतो. एकदा एका भक्ताच्या मुलीला ग्रंथीज्वर झाल्याची बातमी दुसऱ्या गावाहून अचानक आल्याने तिच्या बापाला चिंता उत्पन्न झाली. बाप वांद्रे येथे राहत होता आणि मुलगी दुसऱ्या गावी राहत होती. जवळ उदीचा साठा नव्हता म्हणून त्याने नानासाहेब चांदोरकरांना निरोप पाठवला. आपण बाबांची प्रार्थना करा आणि माझी ही विवंचना दूर करा, अशी नानासाहेबांना विनंती करून प्रासादिक उदी धाडण्यास कळवले. निरोप घेऊन जाणाऱ्याला नानासाहेब वाटेतच भेटले. कुटुंबासह ते त्यावेळी कल्याण येथे जाण्यास निघाले होते. नानासाहेबांना ठाणे शहरी स्टेशनापाशी हा निरोप मिळाला. उदी पाहता जवळ हाताशी नव्हती म्हणून त्यांनी रस्त्यावरील मातीच उचलली. वाटेत तेथेच उभे राहून साई समर्थांना गाराणे घातले आणि मागे वळून आपल्या पत्नीच्या कपाळाला खरोखरच एक चिमूट लावली. इकडे तो भक्त निघाला आणि मुलगी होती त्या गावी जाऊन पोहोचला. तेथे त्याला जी हकीकत कळली ती ऐकून त्याला फार सुख झाले. मुलीला 3 दिवस अत्यंत जोराचा ताप आला होता. वेदनाने ती जर्जर झाली होती आणि कालच तिला थोडा आराम वाटला होता. तपास केल्यावर समजले की नानासाहेबांनी ज्यावेळी उदी म्हणून मातीचा टिळा लावला आणि साईबाबांची प्रार्थना केली त्या क्षणापासून त्या मुलीला उतार पडला होता. असो, या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरपणे पुढे मागे सांगता येईल.
सध्या उदीपुरताच हा चुटका पुरे. हेच प्रेमळ नानासाहेब चांदोरकर जामनेर येथे मामलतदार असताना आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तत्पर असणारे साईबाबा काय चमत्कार करतात तो ऐका. या उदीच्या महिम्याला अंतच नाही. तो दुसरा चमत्कार मी आता सांगतो. श्रोत्यांनी ऐकण्यासाठी तयार व्हावे. त्यांना मोठे आश्चर्य वाटेल. नानांची मुलगी बाळंत होण्याच्या तयारीत होती आणि सहन न करता येणाऱ्या बाळंतपणाच्या कळा येऊ लागल्या होत्या. म्हणून नानासाहेब जामनेरहून साई समर्थांना सर्व तऱ्हेने हाका मारू लागले होते. जामनेरची ही परिस्थिती शिर्डीला कोणाला ठाऊक नव्हती, परंतु सर्वज्ञ व सर्वगत साईबाबांना या जगात काही अज्ञात नव्हते. त्यांची आपल्या भक्तांशी एकात्मता होती. नानांच्या येथील परिस्थिती जाणून साईबाबांचे मन द्रवले आणि त्यांनी खरोखरच काय केले पहा. बाबांच्या मनात नानांना उदी पाठवण्याचा विचार आला. इतक्यात शिर्डीच्या गोसावी रामगिरी बुवाच्या मनात आपल्या गावी जाण्याची स्फूर्ती झाली. त्याचे गाव खानदेशात होते. सर्व तयारीसह तो दर्शन घेण्यासाठी मशिदीत बाबांच्या पायापाशी आला. बाबा देहदारी असताना आधी त्यांच्या पाया न पडता व आज्ञा न घेता कोणीही कोणत्याही कामासाठी जात नसत. लग्न असो की मुंज असो की शास्त्रोक्त मंगल कार्य असो, तसेच कार्य करणे असो की त्याचे प्रयोजन असो, आधी बाबांची संमती लागत असे. त्यांची पूर्णपणे आज्ञा झाल्याशिवाय व आशीर्वादासह उदी प्रसाद मिळाल्याशिवाय कार्य निर्विघ्नपणे पार पडणार नाही, अशी सगळ्यांची दृढ भावना होती. असो, अशी त्या शिर्डी गावी पद्धत होती आणि त्याला अनुसरून रामगिरी बुवा आले आणि बाबांच्या पायी लागून निघण्यासाठी आज्ञा मागू लागले. ते म्हणाले, बाबा, खानदेशी गावाकडे जाऊन येतो. मला उदी आशीर्वाद द्या आणि या दासाला निघण्याची आज्ञा द्या. ज्या रामगिरी बुवांना बाबा प्रेमाने बापूगिरी या नावाने हाक मारित असत, त्याला बाबा म्हणाले, तू गावाला कुशाल जा, पण वाटेत थोडी विश्रांती घे. आधी जामनेर येथे जा, नानासाहेब चांदोरकरांच्या घरी उतर, त्यांचा समाचार घे आणि मग पुढे घरची वाट धर. नंतर बाबा माधवराव देशपांड्यांना म्हणाले, श्यामा, ती माधव अडकराने रचलेली आरती कागदावर लिहून नानांसाठी गोसाव्याबरोबर दे. मग बाबांनी गोसाव्याला उदी दिली, आणखी थोडी पुडीत बांधली आणि ती पुडी त्याला देऊन त्याच्याबरोबर नानांना पाठवली. बाबा म्हणाले, ही पुडी व आरती नानांना नेऊन दे आणि ख्याली कुशाली विचारून पुढे आपल्या गावी जाण्यास निघ. रामा जनार्दनांनी रचलेली जशी संत ज्ञानेश्वरांची आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, तशीच ही आरती साईबाबा सौख्य दातारा जीवा आहे. दोन्हींची चाल सारखीच आहे. रामजनार्दन हे जनार्दन स्वामींचे भक्त होते, तर माधव अडकर साईचरणी आसक्त होते. त्यांची आरतीची रचना अत्यंत प्रासादिक आहे आणि त्याशिवाय साईबाबांचे भजन अपूर्णच राहील. असो, ही बाबांची आवडती आरती उदीसह त्यांनी नानांना पाठवली होती, ती सगळी श्रोत्यांनी ऐकावी. तिच्या फळाची गोष्ट पुढे दिसून येईल. आरती साई बाबा सौख्य तातारा जीवा, चरण रजातरी द्यावा दासा विसावा, भक्ता विसावा. अहो साई बाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. तुम्ही सर्व प्राण्यांना सुख देणारे आहात. तुमच्या पायांच्या धुळीच्या कणाखाली या सेवकाला आश्रय द्या, या भक्ताला आश्रय द्या. जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग, मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग. आरती साई बाबा. कामवासना जाळून तुम्ही सदा आपल्या आत्मस्वरूपात गुंग असता आणि मोक्षाची इच्छा करणाऱ्या लोकांच्या आपल्या डोळ्यांना तुम्ही श्रीकृष्णाच्या रूपाने दर्शन देता. श्रीकृष्णाच्या रूपाने दर्शन देता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दाविसी दया घना ऐसी तुझी ही माव, तुझी ही माव. आरती साई बाबा. हे अत्यंत दयाळू साईनाथा, ज्याच्या मनात जशी श्रद्धा किंवा विश्वास असेल त्याप्रमाणे त्याला तुम्ही अनुभव देता, अशी तुमची ही माया किंवा चमत्कारी करणी आहे. तुमची ही माया किंवा चमत्कारी करणी आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. तुमचे नाम घ्याता हरे संस्कृती व्यथा, अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा. आरती साई बाबा.
तुमच्या नावाने चिंतन केले म्हणजे संसारातील शारीरिक व मानसिक दुःखे नाश पावतात. तुमच्या करण्याला खरोखर काही मर्यादा नसते. ज्यांना कोणी सहाय्य करणारे नाही त्यांना तुम्ही मार्ग दाखवित असता, अनाथांना मार्ग दाखवित असता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण जाहलासे स्वामी दत्त दिगंबर. दत्त दिगंबर आरती साईबाबा. निर्गुण व निराकार असे ब्रह्म असलेले तुम्ही या कलियुगात गुण व आकारासहित प्रत्यक्ष स्वामी दत्त दिगंबरच अवतीर्ण झालेले आहात. स्वामी दत्त दिगंबरच आहात. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी, प्रभुपद पाहावया भव भय निवारी. भय निवारी आरती साईबाबा. 8 दिवसांनी दर गुरुवारी तुम्हा सर्व शक्तिमान देवाच्या चरणांच्या दर्शनासाठी भक्त लोक यात्रा करतात. त्यांची संसारातील भीती तुम्ही घालविता. भीती तुम्ही घालविता. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. माझा निज द्रव्य ठेवा, तव चरण रज सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. देवाधिदेवा आरती साईबाबा. माझा संपत्तीचा साठा म्हणजे तुमच्या चरणांची सेवा करणे हेच होय. आणि हे देवांच्याही देवा, तुमच्यापाशी मी हेच मागत आहे. देवादिदेवा हेच मागत आहे. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख. पाजावे माधवाया सांभाळ आपुली भाक. आपुली भाक आरती साईबाबा. हा दीन चातक पक्षी तुमच्याकडून आत्मसुखाच्या स्वच्छ पाण्याची इच्छा करीत आहे. या माधवाला ते पाजा आणि आपले दिलेले वचन खरे करा. आपले वचन खरे करा. अहो साईबाबा, मी तुम्हाला ओवाळीत आहे. रामगिर गोसावी बाबांना म्हणाले, बाबा, माझ्यापाशी अवघे 2च रुपये आहेत. इतक्याने मी जामनेरला कसा जाऊन पोहोचेन? त्यावर बाबांनी उत्तर दिले, तू स्वस्त जा, तुझी सर्व व्यवस्था होईल. मग बाबांवर भरोसा ठेवून गोसावी जाण्यासाठी तयार झाले. बाबांचा असा विचार घेऊन, त्यांची आज्ञा घेऊन, त्यांना वंदन करून आणि लगेच उदीप्रसाद मिळवून रामगिरबुवा कार्यासाठी तत्परतेने निघाले. आताप्रमाणे जामनेरला तेव्हा आगगाडीचा रस्ता नव्हता. प्रवासाची चांगली सोय नव्हती, म्हणून गोसाव्याला काळजी वाटत होती. आगगाडीत बसून प्रवासी जळगाव स्टेशनात उतरले की तेथून पुढचा रस्ता पायी चालून जावे लागत असे. 1 रुपया 14 आणे आगगाडीचे भाडे भरले आणि आता जवळ फक्त चवलीचे नाणे शिल्लक राहिले आहेत. तेव्हा आता पुढे कसे जाईने होईल या चिंतेत असताना गोसावी जो जळगाव स्टेशनवर तिकीट घेऊन बाहेर पडला, तो त्याला दूर एक शिपाई दिसला. उतारू समोर येऊन तो शिपाई आधीच शोध करीत होता. शिर्डीचा बापूगीर कोण आहे ते मला सांगा हो. ते शिपायाने विचारणे केवळ आपल्यासाठीच आहे हे जाणून गोसावी पुढे झाला आणि म्हणाला, मीच तो आहे, तुझे काय म्हणणे आहे? त्यावर तो शिपाई म्हणाला, नानासाहेब चांदोरकरांनी तुम्हाला आणण्यासाठी मला पाठवले आहे. टांग्यात बसून लवकर चला, तुमची ते वाट पाहत आहेत. बुवाला अत्यंत आनंद झाला आणि मनात म्हणाला, शिर्डीहून नानांना निरोप गेलेला दिसतोय, म्हणूनच वेळेवर हा टांगा आला आणि मोठी काळजी मिटली. शिपाई मोठा हुशार दिसला. त्याच्या दाढी मिशा कल्लेदार होत्या. पाटलोण नीटनेटकी घातलेली होती आणि टांगाही सुंदर दिसला. जसा टांगा तसेच घोडे होते. ते काय भाड्याचे थोडे होते. कार्याच्या उत्साहाने इतर टांग्यांच्या पुढे ते निघाले. रात्रीच्या 12 घटका भरल्यावर टांगा जो वेगाने सुटला तो पहाटे मार्गात एका ओढ्याजवळ थांबविला. तेथे टांगेवाल्याने पाणी पाडण्यासाठी आपले घोडे सोडले आणि म्हणाला, मी आता लगेच परत येतो. मग आपण स्वस्तपणे फराळ करू. मी थोडे पाणी घेऊन येतो. आपण आंबे, पेढे व गुळ पापडीचे तुकडे खाऊ आणि घोडे जुंपून मग निघू. टांगेवालाचा पेहराव मुसलमानी दिसत होता. त्याचे हे भाषण ऐकून रामगिराच्या मनात शंका आली. हा फराळ आपण कसा करावा?
म्हणून रामगिरीने त्याला आपली जात विचारली. तर तो टांगेवाला म्हणाला, तुला शंका कसली आली? अरे, मी हिंदू गढवाली क्षत्रियाचा बेटा आहे. जातीचा मी राजपूत आहे आणि हा फराळ सुद्धा नानांनी तुमच्यासाठी माझ्याबरोबर दिलेला आहे. मनात मुळी शंका आणू नकोस. स्वस्थ मनाने हा खा. असा जेव्हा त्याला विश्वास पटला तेव्हा मग त्या दोघांनी फराळ केला. टांगेवालाने टांगा जोडला आणि पुढे सूर्य उगवल्यावर प्रवास संपला. गावात टांगा शिरल्यावर नानांची कचेरी दिसू लागली. घोडे थोड्या विश्रांतीसाठी थांबले आणि रामगीर बुवा मनात सुखावले. त्यांना लघवी करावीशी वाटली म्हणून ते एका बाजूला गेले. पुन्हा पूर्वीच्या जागी येतात ते आश्चर्यच घडले. पहा, टांगा नाही, घोडे नाहीत आणि टांगेवालाही नाही. त्यावेळी तेथे कोणीच दिसेना. जागा मोकळी दिसली. रामगीर मनात विचार करू लागला, काय हा चमत्कार तरी? येतपर्यंत मला आणून इतका दूर हा गेला तरी कुठे? मग बुवा नानांना भेटण्याच्या उत्कंठेने कचेरीत गेले. पण ते आपल्या घरी असल्याचे कळल्याने तिकडे जाण्यासाठी तयार झाले. रस्त्यात विचारित बुवा चालले आणि नानांचा पत्ता सहज लागला. ते जाऊन बाहेर ओट्यावर बसले. तोच नानांनी त्यांना आत बोलावले. एकमेकांची भेट झाली आणि रामगीर बुवांनी उदी व आरती झोळीतून बाहेर काढून नानांच्या समोर ठेवली आणि सर्व हकीकत सांगितली. आश्चर्य म्हणजे ही उदी जेव्हा आली त्याच वेळी नानांची मुलगी मैनाताई बाळंतपणाला अडली होती आणि तिला फार त्रास होत होता. त्या संकटाचे निवारण व्हावे म्हणून नवचंडीचे हवन व श्री दुर्गा सप्तशतीचे पठण मांडलेले पाहून गोसावी रामगीर बुवाला आश्चर्य वाटले. भुकेलेल्या पुढे अचानक पक्वान्नाचे भरलेले ताट यावे किंवा तहानलेल्या चकोर पक्षाच्या तोंडात अमृत पडावे तसे नानांना झाले. नानांनी कुटुंबाला लगेच हाक मारली आणि उदी पाण्यात कालवून पाजायला दिली आणि स्वतः आरती म्हणायला सुरुवात केली. एक क्षणाचाही वेळ गेला न गेला तोच आतून बाहेर निरोप आला की उदीचा प्याला ओठाला लावताच मुलीला आराम पडला. तिच्या वेदना लगेच थांबल्या आणि ती निर्विघ्नपणे बाळंतीण झाली. सुखाने हातीपायी सुटली आणि सर्वांची काळजी मिटली. रामगीर नानांना विचारू लागला, टांगेवाला कुठे गेला? येथे काही मला दिसला नाही. तुम्ही धाडला होता तो टांगा कुठे आहे? नाना म्हणाले, मी नाही धाडला. कुठला टांगा मला माहीत नाही. तुम्ही येणार हे कुणाला ठाऊक होते? टांगा कशाला धाडीन मी? मग रामगीर बुवाने टांग्याची मुळापासून सर्व कहाणी सगळ्यांना सांगितली आणि नानांना बाबांची वसलता पाहून आश्चर्य वाटले. कुठला टांगा व कुठला शिपाई? नाना प्रकारचे चमत्कारी खेळ करून दाखवणारी ही साई माऊली स्वतःच भक्तांच्या प्रेमामुळे संकटकाळी धावून येत असते. आता पूर्वीच्या ओवी 50च्या संदर्भात नाशिकच्या नारायणरावाची कथा पुढे चालूया. काही काळ लोटल्यावर बाबा निर्वाण पावले. इसवी सन 1918 साली विजयादशमीचा दसऱ्याच्या सणाला चांगला शुभ दिवस पाहून बाबांनी आपला देह पृथ्वीला अर्पण केला. पुढे त्यांची समाधी बांधली गेली. त्याआधी बाबा देहधारी असताना नारायणराव वर्षातून 2 वेळा बाबांचे दर्शन साधित असत. समाधीला आता 3 वर्ष झाली आणि समाधीचे दर्शन घेण्याची नारायणरावांची इच्छा फार प्रबळ झाली. परंतु योग्य संधी घेता येईना म्हणून ते फार उतावळी झाली. समाधीनंतर 1 वर्षाने नारायणरावांना दुखण्याने गांजले. सर्व औषधे झाली आणि सर्वसाधारण लोकात चालत आलेले उपाय कुंठित झाले. नारायणराव सरीच दुखण्याने गांजून गेले होते तरी रात्रंदिवस त्यांचे बाबांचे ध्यान चालू होते. गुरु महाराजांना कुठले मरण? त्यांनी नारायणरावांना दर्शन दिले की एका रात्री स्वप्न पडले. एका भुयारातून साईबाबांनी बाहेर येऊन नारायणरावांना आश्वासन दिले, मनात काही काळजी करू नकोस. उद्यापासून रोगाला उतार पडेल. 1 आठवडा संपताच तू स्वतः उठून बसशील. असो. मग 8 दिवस लोटले. अक्षर न अक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बसले आणि त्यांच्या मनाला अत्यंत संतोष वाटला. असेच काही दिवस गेल्यावर नारायणराव समाधीच्या दर्शनाला आले. तेव्हा त्यांनी हा अनुभव कथन केला. देहधारी असतात म्हणून जिवंत आणि समाधीस्थ म्हणून काय साईबाबा मेलेले समजायचे का? ते तर जन्म व मरण यांच्या पलीकडचे आहेत. ते चर व अचर वस्तूंमध्ये सदा गुंफलेले असतात. अग्नी जसा लाकडात गुप्त असतो, बाहेर दिसत नाही, परंतु त्याच्या आत लपलेला असतो आणि घासण्याच्या क्रियेने पेटून प्रकाशमान होतो, तसाच हा साई डोळ्यांना आता दिसत नाही, पण भक्ताने आर्तस्वराने हाक मारल्याने लगेच प्रगट होतो. एकदा का त्या साईकडे तुम्ही प्रेमाने पाहिले की तो आयुष्यभर तुमचा गुलाम झालाच म्हणून समजा. तो केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला आहे आणि हाकेला तो लगेच ओ देत असतो. त्याला स्थळ वा काळ लागत नाही. सर्व काही तो सतत उभा असतो.
कोठून कशी तो कळ दाबील हे कळत नसते. अशी काही योजना करील की मनात नाना तऱ्हेचे वाईट विचार यावेत. अशा वेळी त्या साईच्या चरणी दृष्टी ठेवली म्हणजे ध्यानधारणा वाढेल आणि मन एकाग्र होऊन साईचे अत्यंत चिंतन घडेल. हा साई हेच करवून घेतो आणि कार्यही निर्विघ्नपणे पार पडते. संसारातील कामधंदा सोडावा लागत नाही. कोणत्याही गोष्टीची हाव आपोआप सुटते. अशी मनाला सवय लावली की कार्य देखील सहजपणे सिद्धीस जाईल. हा देह कर्म करण्याच्या लोकात म्हणजे मृत्यू लोकात जन्माला आला आहे. तेव्हा कर्म तर घडतीलच यात शंका नाही. तेव्हा स्त्री, पुत्र, वित्त व गेह यांचा संग्रह भरपूर होऊ द्या आणि जे काही घडणार असेल तेही कुशाल घडू द्या. आपण आपले सद्गुरूचे चिंतन करण्याचीच इच्छा ठेवावी. म्हणजे मनाचे संकल्प विकल्प नष्ट होतील आणि नशिबाने आलेली संकटे टळतील. भक्तांचे भक्तिप्रेम पाहून विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ श्री साई त्यांना एक एक अनुभव दाखवून भक्तीचा महिमा वाढवित असतात. ते वाटेल तसे रूप किंवा सोंग घेतात. मन मानेल तेथे प्रगट होतात आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी कुठेही फिरतात. शिष्य मात्र भावार्थी पाहिजे. या अर्थाची आणखी एक कथा श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावी आणि संत आपल्या भक्तांकरता रात्रंदिवस कसे खपत असतात ते पाहावे. कानाची भोके मोकळी करा, हृदयाचे मंदिर उघडे करा आणि या कथेला आज शिरू द्या. म्हणजे ती तुमचे संसाराचे भय व संकटे नाहीशी करेल. हे जे जर्मन लोकांशी झालेले प्रसिद्ध युद्ध नुकतेच संपले. त्यावेळी इंग्रज सरकार शत्रूविरुद्ध लढण्याला लष्कर सज्ज करण्यासाठी या भारतवर्षात शहरोशहरी चोहीकडे लष्कर भरती करीत होते. इसवी सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली. त्यांची ठाणे जिल्ह्यात नेमणूक झाली आणि आश्चर्याची गोष्ट घडली. त्याचे नाव अप्पासाहेब कुलकर्णी होते. त्यांची साईचरणी भक्ती जडली. हा सुद्धा साईबाबांचा एक प्रभाव आहे. त्यांची लीला आघात आहे. बऱ्याच वर्षापासून आप्पासाहेबांना बाळासाहेब भाट्याकडून बाबांची एक छबी प्राप्त झाली होती आणि ती त्यांनी पूजेला लावली होती. कायावाच्या मनाने मिळतील ते गंध, अक्षदा, फुले वगैरे पूजेचे साहित्य घेऊन रोज नियमाने त्या छबीची ते पूजा करीत असत आणि नैवेद्य दाखवित असत. हे भवितव्याच्या नियमानुसार येणाऱ्या सुखदुःखांचे भोगणे कधी संपेल, मनासारखे केव्हा घडेल आणि साईबाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा योग कधी येईल याची त्यांना अत्यंत चिंता लागली. साईबाबांच्या छबीचे दर्शन त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखे असते. मनात पूर्ण श्रद्धा असली की योग्य वेळी त्याची प्रचिती येते. छबीचे नुसते दर्शन झाले असले तरी ते प्रत्यक्ष दर्शन झाल्यासारखे असते. याबद्दलचे निरूपण श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावे. एकदा मुंबईत राहणारे बाळाबुवा सुतार नावाचे कीर्तनकार, ज्यांना लोक हल्लीचे तुकाराम म्हणत असत, ते शिर्डीला गेले होते. त्यांची बाबांशी पहिली भेट होती. पूर्वी कधीही गाठ पडली नव्हती, तरी एकमेकांची नजरानजर होताच साई त्यांना स्पष्ट म्हणाले, 4 वर्षापासून त्याची मला ओळख आहे. बाळाबुवा आश्चर्य करू लागले की बाबा असे का बरे म्हणतात. बाबांनी शिर्डी सोडली नाही आणि मीही ती आजच डोळ्यांनी पाहिली. मग बाबांना 4 वर्षापूर्वीची माझी ओळख पटली हे कसे. असा विचार करता करता 4 वर्षामागे एकदा बाबांच्या छबीला नमस्कार केल्याची गोष्ट बुवांच्या मनाला आठवली आणि मग बाबांच्या या शब्दाची सत्यता बाळाबुवाच्या मनाला खरोखर पटली. ते म्हणाले, पहा काय हो संतांची व्यापकता आणि भक्तवत्सलता. मागे मी नुसता छबीला नमस्कार केला आणि प्रत्यक्ष मूर्ती आजच पाहिली, तरी पण बाबांनी ती ओळख लक्षात ठेवली आणि मी मात्र ती कधीच विसरलो म्हणजे खरे नव्हे. बाबांच्या बोलण्याचा अर्थ लगेच मला कळला नव्हता. छबीला नमस्कार केल्याने ओळख राहते ही गोष्ट जाणण्याची माझी शक्ती नव्हती. माझी ओळख बाबांच्या लक्षात होती, माझ्या मात्र मुळीच नव्हती. संतांनी आठवण दिली म्हणजेच तिचा शोध लागतो. आरसा किंवा स्वच्छ पाणी यात सूर्याचे किंवा चंद्राचे प्रतिबिंब आपण पाहतो, त्याप्रमाणेच छबी देखील एक प्रतिबिंबच आहे. मूळ पदार्थाचे किंवा व्यक्तीचे प्रतीक म्हणजे सादृश्य दाखवण्यासाठी पुढे केलेली प्रतिकृती किंवा मूर्तीच आहे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासारखेच असते. सर्वदर्शी संतांची सर्वांना ही शिकवण आहे. असो, आता पूर्वीच्या कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांच्या मनाला सावधानता असावी आणि त्यांनी मागचा संदर्भ लक्षात घ्यावा. आप्पासाहेब कुलकर्णी यांचे वास्तव्य ठाणे शहरी होते. एकदा त्यांना भिवंडीची कामगिरी आली आणि 8 दिवसात परत येईन असे सांगून ते बाहेर पडले. 2च दिवस गेले नाहीत तो त्यांच्या मागे आश्चर्य घडले. पहा, त्यांच्या घराच्या दाराशी एक फकीर आला.
त्याला पाहिल्यावर सर्वांना तो साईच वाटला. पायाच्या नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत त्याचा बांधा हुबेहूब छबीतील साईबाबांसारखाच होता. आप्पासाहेबांच्या पत्नीचे व मुलाबाळांचे डोळे त्या फकीराकडे लागले आणि ते सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटले की बाबाच आले आहेत. पूर्वी त्यांचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाच घडले नव्हते, परंतु छबीच्या सारखेपणावरून ते साईबाबाच आहेत हे जाणून त्यांना जिज्ञासा उत्पन्न झाली. त्या सर्वांनी फकीराला विचारले, शिर्डीचे साईबाबा तुम्हीच का? त्यावर फकीराने जे सांगितले ते श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. मी स्वतः साई नव्हे, परंतु मी त्यांचा आज्ञाधारक सेवक आहे. त्यांच्या आज्ञेने तुम्हा मुलाबाळांची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. पुढे त्याने दक्षिणा मागितल्यावर मुलांच्या आईने लगेच 1 रुपया देऊन त्याचा आदर केला आणि त्यानेही तिला उदी दिली. साईबाबांची उदी पुडीत बांधून त्या बाईला त्याने दिली आणि तो म्हणाला, ही बाबांच्या छबीजवळ ठेव, म्हणजे सुख लाभेल. अशा प्रकारे आपले कार्य संपून साई वाट पाहत असतील असे म्हणत निरोप घेऊन तो फकीर आपल्या रस्त्याला पुढे चालू लागला. मग तेथून जो तो निघाला तो आल्या मार्गाने परत गेला. आता इकडे काय गोष्ट घडली ते पहा. साईची लीला अजब आहे. आप्पासाहेब जे भिवंडीला गेले होते ते पुढे न जाता परत फिरले. टांग्यांचे घोडे आजारी पडले आणि पुढे जाण्याचे राहिले. ते मग दुपारी ठाण्याला परत आले आणि त्यांना झालेली सर्व हकीकत कळली. आप्पासाहेबांच्या मनाला वाईट वाटले की त्याचे स्वतःचे दर्शन चुकले. आणखी पत्नीने 1 रुपया दक्षिणा दिली म्हणून त्यांना लाज वाटली आणि मी असतो तर 10 रुपयाच्या खाली फकीराची रवानगी केली नसती असे ते म्हणाले. नंतर मनाला खेद वाटून ते फकीर मशिदीत सापडतील असे वाटून न जेवताच त्यांच्या शोधासाठी निघाले. मशीद, तकिया वगैरे ज्या ज्या ठिकाणी प्रवासी उतरतात त्या सर्व ठिकाणी अप्पांनी त्या फकीराचा तपास केला. शोधता शोधता ते थकले, पण तो फकीर त्यांना कोठेच दिसला नाही. मग निराशा होऊन भूक लागली म्हणून ते घरी जाऊन जेवले. त्यांना ठाऊक नव्हते की रिकाम्या पोटी शोध करायला निघू नये. आधी आपला आत्मा संतुष्ट करावा आणि मगच कोणत्याही गोष्टीचा शोध करण्यास निघावे. या अर्थाची बाबांची गोष्ट या तत्वाचा खरेपणा दाखवील, परंतु येथे ती पुन्हा कशाला सांगायची? श्रोत्यांना तो अध्याय ठाऊकच आहे. मागच्या अध्यायात गुरुमहिमा नावाच्या एका सुरेल कथेत आपल्या गुरुचे वचन दयाळू साईंनी आपल्या तोंडाने सांगितले आहे. त्यांच्या खरेपणाचा अनुभव अप्पांनी ते जेव्हा जेवून निघाले तेव्हा आला. चित्रे नावाच्या मित्राला बरोबर घेऊन ते सहज फिरायला निघाले. काही पावले पुढे चालत गेल्यावर आपल्याकडे पाहत आपल्याकरिता एका गृहस्थाला त्या ठिकाणी मोठ्या घाईने येताना पाहिले. ते जवळ येऊन उभे राहिल्यावर आप्पासाहेबांनी हळूच लक्ष देऊन पाहिले तर हेच गृहस्थ सकाळी आले असतील असे त्यांना वाटले. आधी ज्याला शोधित होतो तोच फकीर मला हा वाटतो. छबीशी आनखाग्र जुळतो. बुद्धीला खरोखरीच आश्चर्य वाटते. आप्पा असे मनात तर्कवितर्क करू लागले. तोच त्या फकीराने हात पसरला आणि आप्पांनी त्यावर 1 रुपया ठेवला. फकीराने आणखी 1 मागितल्यावर आप्पांनी आणखी 1 दिला व नंतर त्यावर 3राही दिला. तरी फकीर आणखी मागू लागला. खरे आश्चर्य व कौतुक पुढेच आहे. चित्रापाशी 3 रुपये होते, तेही आप्पांनी मागून घेतले आणि फकीराला दिले. तरी तो मागणे थांबवेना. पुढे आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पा फकीराला म्हणाले की घरी येता म्हणजे आणखी देईन. फकीर बरे म्हणाला आणि ते तिघे घरी परतले. घरी येताच आप्पासाहेबांनी 3 रुपये काढून हातात ठेवले आणि 9 रुपये झाले. तरी अजून फकीराचे समाधान झाले नाही. त्याने आणखी दक्षिणा मागितल्यावर आप्पासाहेब म्हणाले, खरोखर आता बंदी 10ची नोटच राहिली आहे आणि सुट्टे रुपये सर्व संपले आहेत. त्यावर फकीर म्हणाला की नोटच देऊन टाक ना. आणि आप्पासाहेबांनी तसेच केले. नोट हातात पडल्याबरोबर त्या फकीराने 9 रुपये परत देऊन टाकले आणि आल्या वाटेने तो अतिघाईने निघून गेला. या कथेचे सार पाहिले तर ज्या भक्ताचे जसे उद्गार असतील ते पुरे करून घेण्याचे साईचे हे खरोखरचे व्रतच आहे. श्रोत्यांची ऐकण्याची उत्सुकता पाहून याच अर्थाची आणखी एक कथा प्रसंगानुरूप आठवली. ती श्रोत्यांनी अति कौतुकाने ऐकावी. डहाणू गावी राहणारे हरिभाऊ कर्णिक नावाचे साईचे एक अनन्य पाईक व भाविक भक्त आहेत. इसवी सन 1917 साली गुरुपौर्णिमेचा पवित्र दिवस पाहून शिर्डीची यात्रा करण्यासाठी ते आले होते. त्यांची एक लहानशी गोष्ट सांगतो. यथाविधी पूजा झाली. दक्षिणा व वस्त्रे बाबांना अर्पण केली आणि आज्ञा घेऊन खाली उतरल्यावर त्यांच्या मनात कल्पना आली की वरती जाऊन आणखी 1 रुपया बाबांना द्यावा, परंतु तो विचार त्यांना सोडून द्यावा लागला आणि रुपया तसाच परत ठेवावा लागला. ज्या गृहस्थाने परत निघण्याची आज्ञा देवविली होती त्यानेच वरून खूण केली की आता एकदा आज्ञा झाली त्या पुढच्या पावलाने रस्ता पकडावा.
त्या खुणेवर विश्वास ठेवून कर्णिक तसेच पुढे निघाले आणि मित्रासह वाटेत ते नाशिक येथे उतरले. कर्णिक काळारामाच्या देवळात दर्शनासाठी जाताच तेथे त्यांना अचानक संत नरसिंह महाराज दिसले. महाराज जरी भक्ती परिवाराने वेढलेले होते तरी त्यातून ते एकाएकी उठले आणि कर्णिकांना मनगटापाशी पकडून म्हणाले, रुपया दे माझा. कर्णिक मनात आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना रुपया दिला. मनाची इच्छा पुरवणारे साईच त्या रुपयाचा स्वीकार करीत आहेत असे कर्णिकांना वाटले. साई स्वीकार करीत होते हेही खरे नव्हे. ध्यानी मनी नसता बळेच खेचून ते दक्षिणा मागतात तशीच ही गोष्ट झाली. मनाची स्थिती सदा डळमळीत असते. प्रारंभी ते एक भेद करते आणि मग ऐनवेळी क्षणिक विचारांच्या लहरीवर लहरी उठून ते आणखी दुसराच विचार करते. आरंभी मनात जी लहर उठेल आणि त्यामागे जर चांगल्या भावना असतील आणि तिचीच जर चांगली जोपासना केली तर ती एकच कल्याण करणारी होईल. तिचेच लक्ष कायम ठेवावे, तिचाच पक्का सराव करावा, तिचाच पुन्हा पुन्हा खोल विचार करावा आणि मनाला तिचा विसर होऊ न देता प्रयत्नपूर्वक आपला बोललेला शब्द पाळावा. आप्पासाहेब बोलून गेले पण मागे पुढे ते विसरत असते, म्हणून ते बोल उठताच बाबांनी ते पुरवून घेतले आणि भक्तांचे कौतुक जगाला दाखवून दिले. नाहीतर त्या फकीरापाशी 10च्या नोटेसकट 19 रुपये असताना त्याने आप्पांना 9 रुपये का बरे परत दिले? तर आप्पांची 10 रुपये देण्याचीच अतृप्त इच्छा होती म्हणून. असो, तो हा बाबांचा हस्तस्पर्श झालेल्या 9 पुतळ्यांचा हार म्हणजे नवविधा भक्ती प्रेमाच्या समूहाची आठवण देण्याची बाबांची ही रीत आहे. पुढे अध्याय 42 मध्ये बाबांची देहविसर्जनाची कथा ऐकताना बाबांनी स्वतः देहत्याग करताना सौ लक्ष्मीबाईला 9 रुपयाचे दान दिले. त्यावरून बाबांची दान करण्याची अपूर्वतरा वाचकांना कळून येईल. आप्पासाहेबांच्या पत्नीने काया वाचा मनाने 1 रुपया दिला तरी त्या फकीराने तो अतिशय समाधानाने स्वीकारला आणि आणखी जास्त काही मागितला पण नाही. परंतु आपल्या कुटुंबाचे देणे आप्पांच्या मनाला कमी वाटले आणि मी असतो तर त्या फकीराला तेव्हा दसपट दिले असते असे ते म्हणाले. अशा प्रकारे 10 रुपये देतो म्हणून आप्पासाहेब जे वचनबद्ध झाले ते संपूर्णपणे न देता ते वचनमुक्त व ऋणमुक्त कसे बरे होतील? हा फकीर इतरांसारखा कोणी भिकारी नव्हता की काहीही हातावर पडल्यावर माघारी परतून जाईल. दिवस पण उलटला नव्हता आणि बोलल्याच्याच दिवशी तो परत आला. परंतु तो कोणी अनोळखी फकीर असेल म्हणून आप्पा संशयित राहिले. आरंभी त्याने मागणी करतेवेळी आप्पांजवळ 6 रुपये होते तरी त्यांनी ती सर्व रक्कम त्याला देण्यासाठी खर्च केली नाही. असो, आप्पांवर प्रेम नसते तर बाबा फकीराचा वेश घेऊन कशाला आले असते आणि दक्षिणा मागण्याचे निमित्त न करते तर कथेला गोडी कशी आली असती? आप्पासाहेब केवळ निमित्त आहेत. तुमची आमची अशीच तऱ्हा असते. जरी सुरुवातीला चांगला हेतू असतो तरी ऐनवेळी प्रसंगानुसार आपले वेगळे वागणे असते. आपण सर्व तोंडाने म्हणायला तत्पर असतो परंतु दान देण्याच्या प्रसंगी मोठी शंका येते आणि जीव खालीवर होतो. निश्चितता तर क्वचितच कुणाकडे असते. हिताचे व थोडेच बोलल्याप्रमाणे वागेल आणि आपले बोल खरे करून दाखवेल असा हरीचा लाल एखादाच असतो. जो भक्त अनन्यपणे भक्ती करणारा असेल त्याला जे जे हवे असण्याची इच्छा असेल मग ते या लोकातले असो की परलोकातले असो साईबाबा ते देण्यास समर्थ आहेत. हे आप्पासाहेब जरी हुशार होते, इंग्रजी भाषा शिकलेले व कुशल होते तरी सुरुवातीला सरकार त्यांना 40 रुपयांचाच पगार देत असे. तो पुढे बाबांची ही छबी मिळाल्यावर हळूहळू वाढत जाऊन 40च्या खूपच वरचा पगार आता झाला होता. 1 दिल्यावर 10 पट देतात, 10 पट अधिकार व 10 पट सत्ता देतात. हा तर बाबांचा हातोहात सगळ्यांदेखत अनुभव असतो. शिवाय असल्या निष्ठेमुळे परमार्थाची दृष्टी वाढीला लागते. ही काय साधारण गोष्ट आहे का? खरेच बाबांचे कौशल्य अनेक प्रकारचे आहे. पुढे आप्पासाहेबांनी फकीराने दिलेली उदी मागितली तर ती पुडी होती. पुडी उघडून पाहिली तर त्यात उदीबरोबर फुले व अक्षता निघाल्या. तेव्हा मग आप्पासाहेबांनी एक ताईत बनवून अतिपूज्य भावाने त्यात ते सर्व ठेवून आपल्या हाताला बांधले. पुढे बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यावर स्वतः बाबांनी जो केस दिला होता तोही अतिप्रेमाने त्या ताईतामध्ये त्याने ठेवला. बाबांच्या उदीचा महिमा काय वर्णावा? उदी हे शंकराचेही भूषण आहे. भक्तियुक्त अंतकरणाने कपाळावर तो फासेल त्याची विघ्ने तात्काळ दूर होतील. हात तोंड धुवून आणि स्नान करून जो नित्य उदी अंगाला चोळील आणि बाबांच्या चरणाच्या तीर्थासकट प्राशन करील तो पुण्य संपादन करून पवित्र होईल. शिवाय या उदीचा विशेष गुण असा की तिचा उपयोग केला असता म्हणजे ती लावली किंवा तोंडात टाकली असता भक्ताला पूर्ण आयुष्य लाभेल. त्याच्या पातकांचा संपूर्णपणे नाश होईल आणि सदा सर्वदा त्याला सुख समाधान लाभेल.
अशी ही गोड कथारूपी अमृताची मेजवानी साईबाबांनी आप्पांकरता दिली. तेथे आपण न बोलावलेले अवचित झालेले पाहुणे आहोत, तरी पण पंक्तीत बसून मनसोक्त जेवावे. पाहुणे व घरमालक या दोघांनाही एकाच प्रकारचे आदर सत्कारपूर्वक जेवण आहे. रस व स्वाद यात भेदभाव नाही. आत्मानंदरूपी भोजन घेऊन आपण सर्वांनी तृप्त व्हावे. हेमाडपंत साईचरणी शरण आलेले आहेत. इतके श्रवण करणे आता पुरे. पुढल्या अध्यायात उदीचे याहून जास्त महत्त्व सांगितले जाईल. उदी फासल्याने आणि साईबाबांचे दर्शन घेतल्याने हाड्यावर्ण मुळासकट कसा बरा होतो, तशीच नारूची हकालपट्टी व ग्रंथीज्वराचा प्रतिबंध कसा होतो हे लक्ष देऊन ऐकावे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा उदीप्रभाव नावाचा 33वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय